पूर्ण इंटरव्ह्यू मधला जर तुम्ही सर्वोच्च लेसन कोणता विचारत असाल मला, तर माझा हा राहील. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील आणि अफलातून उद्योजकच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नाशिकच्या जगात भारी उद्योग समूहाचे मालक शुभमदादा पवार यांच्याकडे आलो. या व्हिडिओमधनं तुम्हाला खूप सारे बिझनेस लेसन्स मिळणार आहेत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण आतमध्ये जाऊया, दादांची भेट घेऊयात. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार दादा. हॅलो. खूप दिवसांपासून सुरू होतं तुमच्यासोबत इंटरव्ह्यूचं आणि आज बरं. फायनली ते होतंय. तर आता तुमच्याबद्दल, तुमच्या पर्सनल लाईफबद्दल सोशल मीडिया थ्रू बरंचसं माहिती आहे. त्यामुळे आपण तिकडे जास्त न जाता डायरेक्ट सुरू करूयात. बरं. आणि माझा पहिला प्रश्न तर तुमच्यासाठी हाच आहे की तुम्ही जसं इंजिनिअरिंग केली आहे, तुम्ही एक इंजिनियर आहे, मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक तर थोडं वेगळ्या सेक्टरमधले व्यवसाय, बिझनेस आयडियाज येतात किंवा माणूस जॉब करतो. मोबाईल शॉपचा बिझनेस तुमच्या माइंडमध्ये कसा आला? बरोबर. तर मग इंजिनिअरिंग माझी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. 2018 मी पासआउट झालो. आणि एक असतं का शिक्षण ज्या क्षेत्रात केलेलं आहे त्याच्यामधून काहीतरी पुढं जायचं, मग तो जॉब असो का व्यवसाय. आणि दुसरी गोष्ट असते आपला पॅशन फॉलो करायचा. तर मी दोन्ही गोष्ट सोबत नेल्या. इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर मी अंबड MIDCला टेक्नोस्किल इंडस्ट्रीज नावाची ॲल्युमिनियम कॅरिंग केसची कंपनी सुरू केली, जी 7 वर्षापासून चालू आहे व्यवस्थित. ते माझं इंजिनिअरिंगच्या बेसवर केलं. सांगण्याचं तात्पर्य हे का अभ्यास किंवा शिक्षण तेवढंच मॅटर करतं आपल्या भविष्यासाठी. आणि अबाउट पॅशन, तर मोबाईलचा छंद प्रचंड. लहानपणापासून मोबाईलची आवड खूप जास्त होती. मोबाईल यूज करायचो, एक मोबाईल यूज केला. आणि एक वेळ अशी आली, हे सांगण्यात काही हरकत नाही का एक मोबाईल मी घेतला होता जो कोणाला तरी माझ्या व्यक्तीला आवडला, आणि बोलता बोलता मी एक काहीतरी रँडमली किंमत सांगून दिली. कदाचित मी परचेस केलेल्याहून जास्त सांगून दिली होती आणि समोरच्याने ती एक्सेप्ट केली. तर तिथं मला दिसला प्रॉफिट. अँड एव्हरी बिझनेस नीड्स अ प्रॉफिट. जिथं प्रॉफिट झाला तो बिझनेस झाला. आणि ते काही चुकीचं नव्हतं. वस्तू त्याला आवडली, त्या व्यक्तीला, तो खुश होता, तिथं मला प्रॉफिट दिसला. म्हटलं वाय नॉट, बिझनेस सुरू करू. तर एक 2 फोन विकत गेलो आणि एक फोनचा बिझनेसच सुरू केला. तर तो बिझनेस टर्न आउट झाला माझ्या पॅशनमधून. आणि इंडस्ट्री जी आहे ती माझ्या शिक्षणातून. असे माझे 2 बिझनेस चालू आहेत. आणि आता जसं आजकालचे मुलं जेव्हा पण व्यवसाय सुरू करतात, तर स्टार्टिंगलाच थोडंसं त्यांना मोठ्या लेवलनी सुरू करायचं असतं. जसं तुम्ही सांगताय की तुम्ही 2-3 मोबाईलनी सुरू केलं, तर तुमच्या तेव्हा म्हणजे तुमचा माइंडसेट काय होता? तुम्हाला असं नाही वाटलं की आपण पहिले शॉपच टाकूयात, किंवा तेव्हाचा काय माइंडसेट होता? जेव्हा मी कंपनीचा, आता बिझनेसवरती डिपेंड होते तुम्ही बिझनेस कोणता करता. आता फॉर एक्झाम्पल मी कंपनी टाकली, मी बोललो, तर तेव्हा पण मी नवीन होतो. त्याच्यात काही माझी काही PhD नव्हती होईल. तर तेव्हा मला कंपनी टाकायची गरज होती, कारण ते जे मशीन असतात त्या मशीनसाठी एक शेल्टर लागतं ना आपल्याला. ठीक आहे. तर तेव्हा मला कंपनी टाकणं गरजेचंच होतं, म्हणून मी ती कंपनी सुरू केली, मशीन आणले, इन्व्हेस्टमेंट केली आणि ते काम सुरू केलं. बरोबर. तर इट्स अबाउट आपण कोणता बिझनेस करतोय त्याच्या हिशोबाने आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. स्टार्टिंगलाच दुकान टाकायचं नाही. मोबाईल व्यवसाय जर असेल तर पहिले तुम्ही कॉन्टॅक्ट डेव्हलप करा, माझं असं म्हणणं राहील. तुम्ही पहिले कॉन्टॅक्ट गॅदर करा, तुमची मार्केटिंग करा, हळूहळू 1-2 फोन विका, अनुभव घ्या त्याच्यातला, लॉस कुठं होतो, प्रॉफिट कुठं होतो, अडचणी काय काय येतात. आणि जेव्हा वाटलं का आता आपल्याकडे परिपक्व एक विश्वास आपण कस्टमरचा किंवा लोकांचा जिंकलाय, आपण त्या लायकीचे आहोत का आता दुकान टाकू शकतो आणि गोष्ट विकू शकतो, तेव्हा दुकान टाका. पण हा रूल सगळीकडे अप्लाय नाही होत. कारण माझ्या कंपनीत नसता अप्लाय झाला. मला कंपनी टाकणं होतं. मशीन तर मी बॅगेत घेऊन नसतो फिरलो, जसे मोबाईल फिरायचो घेऊन. समजा तर इट डिपेंड्स ऑन तुम्ही काय करताय, त्या हिशोबाने तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. शुभम भाऊनी काय केलेलं आहे तेच मी तसं करायला पाहिजे सुरुवात, हे चुकीचं आहे. आपला काय व्यवसाय आपण करणार आहे किंवा आपले काय गोल आहे त्या हिशोबाने R&D करा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करा. कोणती गोष्ट कशासाठी तुम्ही ॲज अ इन्स्पिरेशन नक्की घेऊ शकता, मला म्हणा किंवा अजून अनेक महान व्यक्ती, त्यांना. पण त्यांच्यासारखं करायला नका जाऊ. त्यांच्यासारखं केलं तर तुमचे क्वेश्चन पेपर वेगळे आणि आमचे क्वेश्चन पेपर वेगळे, त्या हिशोबाने करायला पाहिजे. तर फक्त इतकं सांगाल का व्यवसाय सुरू करताना पहिल्या दिवशी तुम्ही जसं बोलले प्रॉफिटचा विचार खरंच नसतो करायचा. काही म्हणजे जागे मी ऐकलेले महान लोकांच्या तोंडून का व्यवसाय ब्रेक इव्हन यायला किंवा स्टेबल व्हायला 1000 दिवस लागतात, कदाचित 3 वर्ष. बापरे, खूप मोठी गोष्ट आहे. आता तर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आत्ताचे जे चाणक्य नीतीचे पोरं झालेले मी म्हणू शकतो, खरंच टॅलेंटेड आहे आत्ताची युवा पिढी.
तर त्याच्या हिशोबाने तर 6-8 महिन्यातच त्यांना यश दिसायला लागतं. पण डे 1ला तरी अपेक्षा नका करू, एवढंच सांग. आणि बरेच व्यावसायिक मला असं वाटतं की ही चुकी करतात की सुरुवात करता 1-2-3 महिने आणि ते स्टॉप करता त्यांना असं वाटतं की हे चालत नाहीये किंवा खूप लॉस होतोय किंवा हे सस्टेनेबल बिझनेसच नाही असं वाटतं. पण जसं तुम्ही सांगता की 1000 दिवस तरी ऍटलीस्ट त्या व्यवसायाला द्यायला हवे. मग माझे 3 स्तंभ आहे ना दादा, मेहनत, नीतिमत्ता, सातत्य. बरोबर, मेहनत तर चुकणार नाही, त्याच्याशिवाय काय होणे नाही. नीतिमत्ता साफ ठेवावंच लागेल, नाही तर कोणी उभं नाही करणार, मोजणार नाही. सगळे हुशार झालेले, आता येडं कोणी नाही राहिले. आणि तिसरी गोष्ट सातत्य, जे तुम्ही आता बोलले. मी जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला मिलियन व्ह्यूज नव्हते आले, लाईक्स नव्हते आले. हो, अक्षरशः शेजारचा मित्र लाईक करायचा मला बरं वाटेल म्हणून, कशाला आहे की मनोबळ वाढचं तसंच राहील. ठीक आहे, तर ते सातत्य मी असं नाही म्हटलो का यार व्ह्यूज नाही येते जाऊ द्या सोडून देऊ. दुसरा टाकला, दुसऱ्या दिवशी तिसरा टाकला. तुम्ही म्हणाल हे तुम्ही 4 वर्षापूर्वीचं बोलताय, आज सुद्धा मी सातत्य ठेवलेले. सलग माझे व्हिडिओ येतात, मी व्ह्यूज बघत नाही. काही व्हिडिओला माझ्या 1 मिलियन फॉलोअर असून 1 लाख पण व्ह्यूज नाही येत. तर तिथं मी असं नाही म्हणत अरे यार काय फायदा. सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. सातत्य ठेवलं तरच रिझल्ट येतो, म्हणजे येतो. हे माझं मी पर्सनल डायरेक्टली अनुभव शेअर करतोय. ते खूप महत्वाचं आहे सातत्य. आणि तुम्ही मार्केटिंग, जे सोशल मीडिया मार्केटिंग आहे एक्झॅक्टली, त्याला कधी सुरुवात केली, म्हणजे शॉप टाकल्यानंतर किती दिवस? सोशल मीडिया बघा, मी पहिले तुम्हाला जसं बोललो का पहिले मी माझे कॉन्टॅक्ट तयार केले. ठीक आहे, तर जसं मी म्हणजे हे शेअर करायला खूपच आवडेल मला, का मी माझ्या पहिले कोणी जर हा व्यवसाय करत होतं मोबाईलचं, तर ते सोशल मीडियावर व्हॉट्सअप होतं तेव्हा, इंस्टाग्राम इतकं ट्रेंडिंग नव्हतं. तर ते व्हॉट्सअपवरती टाकायचे स्टोरी, मी बघायचो अरे मोबाईल आला बरं का, म्हणजे कोणीतरी विकतंय. तर मी जस्ट इंजिनिअरिंग पास आउट झालो, माझा पॅशन होता. तर माझा मोठा भाऊ आहे, जो माझा बॅकबोन आहे मी म्हणतो त्याला, तर त्याला मी सर्व विचारतो काही करायच्या पहिले सल्ला वगैरे, गुरु आहे माझा तो. तर त्याला मी जस्ट एक विचारलं का भाऊ असा असा विषय आहे, माझ्याकडे एक मोबाईल आहे, मी एक मोबाईल विकला होता, त्याच्यात मला फायदा झालाय, आता माझ्याकडे दुसरा आलाय. तर विकायला ठीक आहे, कस्टमर भेटतील, पण मी ही स्टोरी ठेवू का, व्हॉट्सअपला टाकू का, जेणेकरून मला याचा फायदा होईल का? असं तर नाही होणार ना, काय इंजिनिअरिंग केली आणि काय स्टोरी टाकतोय, मोबाईल विकतोय सेकंड हँड. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, तुला प्रॉफिट होईल का याच्यातून? मी म्हटलं हो नक्कीच होईल. म्हणे तू चुकीची वस्तू विकतोय का काही? म्हटलं नाही. म्हणे काही इलिगल काम करतोय, याच्याने कोणाला नुकसान होईल, स्कॅम होईल, फ्रॉड होईल? म्हटलं काहीच नाही तसं, टाक. तिथून माझी सोशल मीडियाच्या पहिल्या पोस्टची सुरुवात झाली. माझी पहिली पोस्ट कोणती हे कोणाला माहित नाहीये, तर ती मी सांगतो. व्हॉट्सअपला माझं पहिलं स्टेटस पडलं भाऊमुळं. ते मी टाकल्यानंतर खरंच प्रचंड रिस्पॉन्स आला आणि तो फोन तिथंच विकला गेला. त्याच्यानंतर इंस्टाग्राम डोळ्यासमोर आलं. इंस्टाग्राम म्हणजे जे व्हॉट्सअपला माझे कॉन्टॅक्ट सेव्ह आहे त्यांच्याच पर्यंत मी पोहोचायचो, पण इंस्टाग्रामला असं काही बॅरियर नाही, लिमिटच नाही. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम असं आहे का आपल्याला ते कनेक्टेड असो का नसो, कार्य चांगलं असलं, गोष्ट व्हिडिओ चांगली असली तर ते पोचतं. मग इंस्टाग्रामवर मी पहिले फोनचे व्हिडिओ टाकायला लागलो, फक्त माझे स्वतःचे नाही. माझ्यात कॉन्फिडन्स झिरो होता. मी कॅमेरा शाय पण होतो, वरतून आपला आवाज पण इतका सुरीला नव्हता का कोणी ऐकून खुश होईल, दिसणं बी बरोबर नव्हतं ऑनेस्टली स्पीकिंग. म्हणून कॅमेरा समोर यायची कधी मला हेच नाही आली, कॉन्फिडन्स नाही आला, इच्छा पण नाही झाली. मग त्याच्यानंतर मी फक्त मोबाईलचे व्हिडिओ टाकायचो. मोबाईलचा व्हिडिओ टाकत मी असं बघितलं का बरेच इतर लोक बाहेरचे, महाराष्ट्रातले नाही, बाहेरचे, महाराष्ट्राच्या बाहेरचे व्हिडिओ बनवताय स्वतःचा प्रोडक्ट्स सहित, का असा असा मोबाईल आहे, असा असा विकायचा आहे. आणि महाराष्ट्रात खूप कमी होतं, कदाचित नाही होतं असं म्हटलं तरी हरकत नाहीये. तर मी ती सुरुवात केली का आपण स्वतःला प्रेझेंट करू. वी विल बी द ब्रँड अँबॅसेडर ऑफ आवर ब्रँड. राईट. कशाला दुसऱ्याला बनवायचं, ह्याच फेसला व्हॅल्यू देऊ आणि आपण आपल्या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर बनवू. मग मी स्वतःचे मोबाईलचा व्हिडिओ काढला आणि तो सुद्धा जास्त व्हायरल गेला. कारण ते म्हणतो पहिलाच व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेला. कारण इंस्टाग्रामचा विषय असा आहे का जेवढी तुम्ही क्रिएटिव्हिटी व्हिडिओ द्याल तितका तो व्हायरल जाईल. तुम्ही फोटो टाकला कमी व्हायरल जाईल, फक्त मोबाईलचा व्हिडिओ टाकला तो मीडियम जाईल. तुमच्या सोबत व्हॉइस ओव्हरने काहीतरी क्रिएटिव्हिटी करून जर टाकला तर तो आणखी व्हायरल जाईल. जितके तुमचे एफर्ट्स व्हिडिओ तितकं त्याचं फळ तुम्हाला भेटणार. मला ते दिसलं. तिथून पुढे मी हळूहळू प्रोग्रेस करत गेलो, व्हिडिओत क्रिएटिव्हिटी आणत गेलो. मग फन व्हिडिओ, काही स्क्रिप्ट करणं, थोडं हसी मजाकच्या ह्याच्यात करणं, अशी माझी जर्नी इंस्टाग्रामची किंवा सोशल मीडियाच्या वापरची होती. तर बिझनेसमध्ये सोशल मीडिया खूप खतरनाक गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. वापर कसा करतो त्याच्यावर आहे. बरोबर. आणि जसं सोशल मीडियावरती चांगली प्रसिद्धी मिळाली आहे द फोन रूमला, आणि बरेचसे म्हणजे जेवढं आम्ही बघतो सोशल मीडियावरती, नाशिकपेक्षाही बाहेरून येणारे 400-800 किलोमीटरहून येणारे खूप सारे तुमचे कस्टमर आहेत.
तर आपली USP काय? एक तर आहे तुमचा स्वभाव बघून लोक येतात किंवा तुमचं नेचर बघून येतात. तुम्ही समाजकार्य करताय ते लोकांना आवडते. पण ऍक्च्युअल आपली द फोन रूमची काय USP किंवा काय आहे की ज्याच्यामुळे कस्टमर अजून attract होतात? याच्यामध्ये USP म्हणजे हे बघा, याच्यामध्ये मी तुम्ही जो प्रश्न केला त्याला थेट उत्तर देईल का नाशिकहून तर येताच येत आहे, पण 500 किलोमीटरहून लोक येत आहे. याला 2-3 उत्तरं राहतील. कारण एक मोबाईल घ्यायला 400-500 किलोमीटर ट्रॅव्हल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी आपण म्हणतो नाही का 4 दुकाने आपल्या आसपास, तर जवळच्या दुकानात जाऊन काय फरक पडतो. तर सगळ्यात मेन असतं ट्रस्ट. हो. तो ट्रस्ट मी गेन केलेला आहे आणि तो ट्रस्ट गेन केलेला आहे मी सांगून नाही, अरे विश्वास ठेवणार आहे, घेणार आहे, अशी बळजबरी किंवा सांगून शिकून नाही. ते काहीतरी आपल्या कार्यातून आपल्या वागण्यातून कस्टमरचा फीडबॅक मी घ्यायचो. तर कस्टमरचा फीडबॅक फेक घेणं, हे बोल रे मी तुला बोलायला लावतोय, चांगलं म्हण रे, आणि इथून निघणं, त्या भावना दिसणं, ह्या कस्टमरला कळतं, व्ह्युअर्सला कळतं. मी जसं म्हटलो, येडं कोणी नाही राहिलंय. आता सत्य परिस्थिती सगळ्यांना लक्षात येते, एव्हरीवन इज स्मार्ट इनफ. तर त्यांना काहीतरी फील आला असेल. जे 500 किलोमीटरला बसलेले, ह्या व्यक्तीकडे वस्तू जेन्युइन भेटती, व्यक्ती जेन्युइन आहे, आपले कष्टाचे पैसे लावायचे, तर हा आपल्याला काही लॉस नाही होऊ देणार. प्रत्येक मोबाईलवाला चांगला आहे, मी वाईट कोणालाच नाही म्हणत, पण प्रत्येकाची भावना पण वेगळी असती कस्टमरची बघण्याची. माझ्यावर ज्यांचा विश्वास, ज्यांची भावना होती ते आले. सेकंड थिंग ही झाली एक ट्रस्टचा विषय, जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, म्हणून 500 किलोमीटरहून ट्रॅव्हल करून येतात. सेकंड थिंग झाली गिफ्टची. आपण जर एखादी वस्तू विकतोय, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रॉफिट भेटतोय, बरोबर. मला शिकवण अशी दिल्या गेलेली का देण्याने वाढतं, बरोबर. मग देण्याने वाढतं, तर ते काय दुसऱ्याचं घेऊन नका देऊ. जे तुमच्याकडे काहीतरी तुम्हाला भेटतंय थोडंफार, त्याच्यातून शेअर करा थोडा वाटा. तर मला समजा 1000 रुपये भेटायचे एखाद्या फोनमध्ये प्रॉफिट, तर 200-500चे मी गिफ्ट द्यायचो, पण मी घेऊन जायचो घरी, कारण पोट पाणी. तसं जगू नाही शकत, माझं सगळं नव्हतं देत मी. माझा पुढचा प्रश्न पण हाच होता की गिफ्ट आणि हे कसं तुम्ही मॅनेज केलं. तोच विषय का मी ते गिफ्ट द्यायचो, त्याच्यातून माझ्यातून थोडासा शेअर त्यांना द्यायचो. शेअरिंग हॅपीनेस म्हणू शकतो त्याला, स्प्रेड हॅपीनेस, गिफ्ट स्माईल, जे माझं नेहमी म्हणणं आहे. तर त्यांना गिफ्ट करायचो मी स्माईल. त्या प्रोडक्टची व्हॅल्यू खूप कमी, हे कोणीही घेऊ शकतं, 200-500च्या गोष्टी कोणीही घेऊ शकतं, पण त्या क्षणी त्यांना देणं म्हणजे ते हॅपीनेस, तो आनंद, गिफ्ट भेटला, ते त्याच्यामुळं एक झालं स्पेशल फील. प्लस मला इंस्टाग्रामचं बी सांगतो मी एकदम स्पष्ट वागता, मी असं नाही बोलू. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ येईल आमची भाऊ सोबत, भाऊला भेटणं होईल. तरुण वर्गाला आता क्रेज आहे का चला इंस्टाग्रामवरती दिसायची संधी भेटेल आपल्याला, तर त्यांनी पण मला एक सपोर्ट दिला माझा बिझनेस वाढवण्यात. तर या 2-3 गोष्टी ज्याच्यानी 500 किलोमीटर, 300 किलोमीटरहून लोक येत आहे. प्रत्येक वयोगटातले, प्रत्येक जाती धर्माचे, प्रत्येक व्यक्ती माझ्याजवळ येतोय, मला जीव लावतोय, माझ्याकडून खरेदी करतोय. हे सगळं कारण आहे त्याचं, बरोबर. एक कारण नाहीये त्याला. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, जो अनेक तरुणांना पण कामात येणार आहे, की तुम्ही नक्कीच जेव्हा सुरुवात केली, तुमच्यासाठी नवीन होतं, तर असे कोणते 1-2 गोष्टी होती ज्या तुम्हाला असं वाटतं की चुकीच्या तुमच्याकडनं आल्या, किंवा त्या बिझनेस लेसन्स म्हणू शकतो आपण, तुम्हाला मिळाले किंवा अडचणी आल्या, तुमचं असं म्हणणं आहे, बरोबर. माझ्या हिशोबाने ना, तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल, एखादं कार्य करत असाल किंवा एखादा बिझनेस करत असाल, आणि ज्याच्यात तुम्हाला जर अडचणी नसेल येत, तुमच्याकडून चुका नसेल होत, तर तुम्ही चुकताय. ही जुनी गोष्ट आहे, ही काय मी नवीन नाही सांगत आहे तुम्हाला, याचं एक्सप्लेनेशन देणं महत्वाचं आहे. जर आपल्या जर्नीमध्ये आपल्याला अडचणी नसेल येत, तर मग आपण कुठंतरी चुकतोय. माझ्यासाठी एक्सपिरियन्स हा बिगेस्ट टीचर आहे. त्याचा अर्थ असा का आपण काही चुकलेलो आहे, मागची चूक, तर त्याच्याकडून जर आपल्याला शिकायला भेटतो आणि आपलं पाहून आपल्या मागच्यांना शिकायला भेटतंय, तर ती चूक व्हॅलिड होती. डाग लगने से अगर कुछ अच्छा होतो डाग अच्छे, ह्या ज्या गोष्टी जे बनवलेल्या आहे या लोकांनी मोठ्या मोठ्या, ह्या व्हॅलिड आहे, ह्या गरजेच्या आहे. तर माझ्या हिशोबाने जर तुम्ही म्हणता अडचणी का आल्या, चुका आल्या, तर अडचणी इतक्या प्रचंड आलेल्या आहे स्टार्टिंगला का त्याला अंत नाही. मग त्या माझे वडील मला सोडून जाण्यापासून म्हणा, किंवा मग बिझनेसमध्ये माझं दुकान पहिलं बंद होणं म्हणा, किंवा मग मी कोणाच्या दुकानापुढे गाडी लावली काही डील करायला, कारण मी गाडीत विकायचो तेव्हा फोन, तर त्यांनी असं म्हणायचं पुढं जाय रे, चहा पाणी मागू का, गाडी पुढं घे, तिथून म्हणा. किंवा रात्री 2-3ला एखाद्याचा मूड झाला, फोन घ्यायचा आहे, तर द्यायला ये आत्ताच. मग आपण त्यांना म्हटलं सर उद्या सकाळी चालेल का, नाही मूड आत्ता आहे माझा, तेव्हा जायला लागायचं 2-3ला उठून. हे एक्झाम्पल दिले मी. ह्या अडचणी बऱ्याच येत्या, कधी लॉस, कधी फोनचा डिस्प्ले फुटला, कधी इश्यू झाला, बऱ्याच प्रचंड अडचणी यायच्या. पण त्या अडचणी आल्या तर आपल्यावर त्याला मात करायची आणि मात करून पुढे जायचंय, नाही तर थांबून घेऊ. फॉर एक्झाम्पल एखादा फोन आहे, तो फुटला आपल्याकडून त्याचा डिस्प्ले, तर आपण तो फोन फेकून देतो का,
त्या फोनचा डिस्प्ले बदलतो, हो. बरोबर ना. ती अडचण आली ना त्या फोनला, डिस्प्ले फुटला, मग त्याला फेकून द्यायची बात होती ना. पोरं आत्ताची चुकी करताय. एखादी अडचण आली व्यवसाय सुरू केल्यावरती का व्यवसाय सोडून देतात, बरोबर. गिव्ह अप करून टाकतात, बरोबर ना. त्यांच्यात दम नाही राहिलाय का बाबा सस्टेन करू, ठीक आहे अडचण आली आहे त्याच्यावर मात करू, पुढे जाऊ, तो दमच नाही राहिलाय. ते सगळ्यात महत्वाचं आहे. एखादा पेशंट आहे, पेशन्स तर ठेवायलाच पाहिजे. संयम ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पेशन्स, वेटिंग पिरियड लय महत्वाचा आहे व्यवसायात. स्टार्टिंगला एका रात्रीत काही होत नाही, जसं मी मागाशी बोललो. अडचणी ह्या खूप येणार आहे. असं एखाद्याला आपल्या घरात आजार झाला तर आपण काय म्हणतो त्याला, डॉक्टरकडे जाऊन रिपेअर नको हो, असं घ्या आवरून. त्याला म्हणतो ना चल अडचण आलेली याच्यावर मात करू, चांगलं खाऊ, चांगलं राहू, एक्सरसाइज करू, डॉक्टरकडे जाऊ, गोळ्या घेऊ. हीच प्रोसेस आहे बिझनेसची. अडचण आली त्या तज्ज्ञाकडे जा, काही इन्स्पिरेशन घ्या, काही त्याच्यावर सोल्युशन घ्या, स्वतःकडून काही स्वयंप्रकाशित व्हा आणि त्या हिशोबाने त्याच्यावर मात करून पुढे जा. पण अडचणी येणं थांबणार नाही. मी 1 मिलियन हो का 100 मिलियन हो, तेव्हा सुद्धा मला अडचण येणार आहे. आणि ज्या दिवशी मला अडचण नाही आली त्या दिवशी मी समजेल मी चुकतोय, मी परत काहीतरी अडचणीसाठी काम करेल, असा विषय. अडचणीतून थोडक्यात ग्रोथ होते. खूप महत्वाचं आहे ते माझ्यासाठी. आणि जसं तुमची सुरुवात आहे, जसं तुम्ही सांगताय, तर बरेचसे मुलं जर किंवा आपण असं समजू की तुमच्या जागी दुसरं कोणी असतं, तर आजच्या काळातला जर मुलगा असता तर त्याने नसतं टिकवलं किंवा तो त्याचा मोरल लावून झाला असतं, तर तुमच्या या गोष्टी मागे मोटिवेशन काय होतं? नक्कीच कधी ना कधी निराशा येते किंवा डिमोटिवेट होतो माणूस. त्यामागे काय मोटिवेशन होतं की नाही मला करायचंच आहे? मोटिवेशनचा विषय नाही दादा. हे बघा, मनुष्य देह भेटलाय ना तर धरती पे बोझ रे के जाऊ मत. काहीतरी आलोय तर काहीतरी समाजाला द्या, आई वडिलांचं नाव मोठं करा, स्वतःला पण काहीतरी घडवा, बनवा. एखाद्या जागे तुम्ही गेले तर तिथं तुम्ही गेल्या गेल्या काम व्हायला पाहिजे, असं काहीतरी नाव घडवा, असं काहीतरी बना. आणि पहिल्यापासून डोक्यात तेच होतं. कारण त्याचं माझे रोल मॉडेल माझे वडील, माझे पप्पा. एक ऑरा होता तो. लग्न कार्य असो, एखादा इव्हेंट असो का घरात असो, त्यांची एंट्री झाली का ऑरा क्रिएट झाला. आणि ऑरा क्रिएट झाला का आमच्यासारखे जेव्हा लहान होतो तेव्हा त्यांच्याकडे अरे क्या बात आहे, सगळे गोळा होणं पप्पांजवळ, सगळ्यांनी हाय हॅलो करणं, बोलणं, म्हणजे एक ऑराच मेंटेन व्हायचा. तर ते मला असं हे वाटायचं, हा बरं आपण पण कधी असं गेलो 4 लोकांमध्ये तर लोकांनी गोळा व्हायला पाहिजे, बोलायला पाहिजे. तर तेव्हापासूनच ते यड होतं, ते छंद होतं की काहीतरी नाव करायचं, काहीतरी समाजासाठी करायचं आणि असं काहीतरी करायचं. म्हणून मला आजपर्यंत त्याच गोष्टींनी मोठं करत गेलेलं आहे, प्रोत्साहन देत गेलेलं आहे. आणि मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही सक्सेसफुल होताय या ओरावाल्या गोष्टीत. कारण तुम्ही जेव्हा आले तेव्हा मी हाच शब्द वापरलाय की दादांचा ओरा प्लस मध्ये. आणि त्याच्यावरून तुमचं आता एक क्वेश्चन आहे मला की जे तुमचं गोल्ड तुम्ही घातलंय हातामध्ये असेल, सगळीकडे असेल, हा प्रश्न त्या गोल्डवर बराच इन्फ्लुएन्सरची, इंटरव्ह्यू वाल्यांची नजर राहते. म्हणजे याच्या मागे नेमकं काही ऍस्ट्रॉलॉजीचं रिझन आहे किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं किंवा तो तुमचा ऑरा मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही वापरतात? बरं, आता प्रत्येक प्रश्नाला 2-3 उत्तरं राहतात. सेम याची 2-3 उत्तरं आहे. तर गोल्ड घालण्याचं कारण असं का, गोल्ड पहिले स्टार्टिंगला तर मला एक असं हे वाटायचं, सोनं घातलंय म्हणजे वस्तू आहे बरं का, काहीतरी क्वालिटी, सेम ऑरा, हा ना. मग ती बारीक चैन असो का अंगठी असो, गोल्ड अंगात आहे म्हणजे ही काहीतरी वस्तू आहे. तेव्हा आपलं काही इंस्टाग्राम वगैरे नव्हतं, तेव्हापासून मला हौस. तर बारीक चैन होती माझ्याकडे, जी आजोबांनी मला मम्मीला दिलेली होती, ती मी घालून फिरायचो, गोल्ड डायरेक्ट. तर ते घालत 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 मग इच्छा झाली, गोल्ड गळ्यात एक चैन होती बारीक. त्याच्यानंतर मी हौशीसाठीच दुसरी चैन घेतली जाड, कारण इंटू बिझनेस आलो, प्रॉफिट आला, पैसे आले, एक छोटी चैन घेतली बारीक. मग चैन घातल्यानंतर तारीफ व्हायला लागली, मस्त दिसते बरं का चैन गळ्यात, चांगलं वाटतं. त्याच्यानंतर अजून एक चैन घेतली, अजून तारीफ व्हायला लागली. पण ये मजाक में एक चांगली गोष्ट होऊन गेली या तारीफच्या सिलसिल्यात किंवा याच्यामध्ये. माझी इन्व्हेस्टमेंट खूप जबरदस्त झाली. कारण गोल्डचा रेट जेव्हा माझी कदाचित आजोबांनी चैन दिली होती ती काय 25-30 हजार रुपये तोळा असेल किंवा 20,000 रुपये असेल. जेव्हा मी माझी घेतली तेव्हा कदाचित एक 45-46 होतं काहीतरी. दुसरी जेव्हा घेतली तेव्हा 55-60 होतं. आज 1,30,000 रुपये. तुम्ही प्रॉफिट बघा ना, हा बी तर बिझनेसच आहे ना. कुठं दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करायची चुकीच्या जागी. तर गोल्ड इन्व्हेस्टमेंट मला आवडायला लागली तेव्हापासून मग मी गोल्डला एक स्टेटस सिम्बॉल म्हणून तर बघायचोच पहिले, एक हाऊस म्हणून तर बघायचोच, पण नंतर एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला लागलो.
का जेणेकरून आपल्याकडून जर दुसरी कुठं सेव्हिंग होत नसेल हो. तर गोल्ड घ्या. खरंच गोल्ड अर्ध्या रात्री मला आलेलं आहे कामात, म्हणून मी स्पष्ट सांगतोय. माझ्या चैनी बदलताना बऱ्याच लोकांनी बघितल्या असेल तर काहीतरी वाईट वेळ आली असेल तेव्हा ती दिली असेल, चांगला वेळ आला तेव्हा दुसरी घेतली असेल. हौशीमुळं मी डिझाईन बदललेला नाहीये कधी, अडचण आली म्हणून दिली असेल ती. तर तेव्हा मला त्या चैनीने मदत केली, तेव्हा मला ग्रो करण्यात ते पैसे कामात आले. अर्ध्या रात्री म्हणलो तरी चालेल. म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तो स्टेटस सिम्बॉल बी राहतो आणि आपल्याला अर्ध्या रात्री मदत बी करतो लगेच कॅश स्वरूपात असं. आणि दादा जसं तुमचं फॉलोअर्स आहेत एवढे, म्हणजे साधारण 10 लाखापेक्षा जास्त लोक तुम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करताय, तर एक नॉर्मल गोष्ट आहे की तुम्हाला खूप सारे बेटिंग ॲपचे प्रमोशन आले असतील. प्रत्येक क्रिएटरला येतात. जसं मी पण एक छोटा क्रिएटर आहे, माझे 1.5 लाख आहेत, मला पण येतात, मी पण कधी केलं नाही. तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? बरेचसे लोक उद्योजक असताना पण हे प्रमोशन्स वगैरे करतात. आता याच्याबद्दल मी आजपर्यंत कोणत्याच इंटरव्ह्यू मध्ये म्हणा किंवा कोणत्याच व्हिडिओत माझ्या बोललो नाहीये बेटिंग ऍप बद्दल, बरोबर. कारण कधी वेळ नाही आली त्याची. आणि ज्या आपण म्हणतो ना ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता नाही विचारायचा, ते माझं गावच नाही, म्हणून त्याबद्दल मी कधी चर्चा नव्हतो करत. कारण माणसाचं एक एथिक्स असतं, एक तत्व असतं. माझ्या पप्पांनी सांगितलेलं आहे का तत्वाबाहेर कधी जगू नको आणि तत्वाबाहेर काही करू नको, प्राण गमवावं लागले तरीही चालेल. आणि माझ्या तत्वात बेटिंग नाहीये, बेटिंग ऍप नाहीये. ह्या मार्गाला तरुण वर्गाला लावायचा काही इंटरेस्ट नाहीये जीवनात. माझ्या युवा पिढीला आपण एक साईडला म्हणतो उद्योजक बनवू, चांगल्या मार्गाला लावू, निर्व्यसनी राहा, शुद्ध राहा हे म्हणतो, आणि एक साईडला आपण प्रमोशन करतो. ह्या मिनिटाला ती आता देवाची कृपा आहे आणि लोकांचं प्रेम आहे का आपण जर एखादी गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली तर लोक करता, आवर्जून ऐकता, बरोबर. तर त्याचा गैरफायदा नाही ना घेऊ शकत का जर माझं ऐकताय म्हणजे मग चला बेटिंग करायला लावू. ते माझ्या तत्वात नाहीये. आणि मी बघितलेले बरेच लोक ह्या गोष्टींमुळं, बेटिंगच्या याच्यामुळं बरंच नुकसानीत गेलेले, त्यांच्या परिवार नुकसानीत गेलेला आहे. त्याचे फायदे आहे का नाही याच्याशी मला माहित नाही, नुकसान मला दिसलेले बरेच. नाही तर माझा मेल आय डी आहे, त्या मेल आय डीवरती मला रोज 10, 20, 25, 30 मेल येत असतात. हा माझा फोन रूमचा बेटिंग ॲपची अख्खं भरलेलं आहे. हे काय पाहत आहे केने लाय क्लार्क आहे काय, सगळे बेटिंग ॲपचे प्रमोशनचे हे मला मेल आलेले. आणि यांची इतकी तगडी, जेवढे तुमचे फॉलोअर्स आहेत तुम्ही तोच विचार करता, खूप जास्त अमाऊंट पण असते. मला अक्षरशः एका व्हिडिओचे 1 लाख 2 लाख 30 सेकंद बोलायचंय, हे देतो ते देतो. मी आजपर्यंत त्यांना रिप्लाय नाही दिलेला आहे, अर्ध्याच्या वर ओपन नाहीये. आणि कोणाला रिप्लाय दिला बी तर मग माझ्या स्टाईलमध्ये दिलाय काय द्यायचा, बरोबर. कारण जिथं मला खरंच वाटलेलं आहे का ह्याला बंद करायलाच पाहिजे, तर मी कधी बेटिंग ॲप केली नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी बेटिंगला प्रमोट करणार नाही. भिकारी झालो तरी चालेल, नाही करणार. बाकी कष्टाने पैसे कमवतोय, मोबाईल विकून कमवल, कोणाच्या व्यवसायाचं प्रमोशन करतोय तर त्याच्याकडून मी थोडा मोबदला घेईल, कारण त्याला आपल्यामुळे व्यवसायात फायदा होतोय, नक्कीच तो शेअर घेईल मी. ह्या चांगल्या गोष्टींमधून सगळं करेल, पण बेटिंग ॲपमधून नाही. तर आज खरंच 1% असेल तर 1000% राहिलो असतो, इतका पैसा असता. एवढा पैसा या बेटिंग ॲपच्या प्रमोशन मध्ये. पण मग लोकांना हे कळत नाही जे करताय याचं प्रमोशन, का त्या पैशाहून जास्त किंमत एका व्यक्तीची, त्याच्या परिवाराची आणि त्या आनंदाची घरातल्या, त्या पैशाहून तर जास्तच आहे माझ्या हिशोबाने. आणि जे लोक फॉलो करतात ते ऍक्च्युअली त्या पर्सनॅलिटीला किंवा त्या व्यक्तीला फॉलो करतात, चुकीच्या दिशेला करताय ना. माझ्यासारख्याच ऐकून घेतील, मी उद्या टाकतो प्रमोशन, तुम्ही पहिले करून द्याल का. शुभम भाऊचा इंटरव्ह्यू घेतलाय मी, माणूस तर भारी बरं का, ऐकून पाहू, त्यांना जर भेटलंय तर मला बी भेटल. तर आपल्या शब्दाला मान देताय तर असा शब्द नाही करू शकत, म्हणून हे मी कधी करत नाही आणि करणार पण नाही. त्याच्याबद्दल काही विरोधावर मी व्हिडिओ नाही बनवला कधी, पण मी कधी त्याला सपोर्ट देऊन माझ्याकडून ही कोणाच्या घरात वाटोळं नको व्हायला म्हणून मी तरी नाही केलंय. बरोबर. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याची त्याची लाईफ आहे, सगळे अन्नच खाता, त्या हिशोबाने त्यांनी डिसिजन घ्यावा. नक्कीच नक्कीच. आणि दादा आता आतापर्यंत तुमचं जेवढी जर्नी आहे त्याच्यातनं तुम्हाला काय वाटतं की जे नवीन मुलं तुम्हाला बघताय आता, कोणत्या 3 गोष्टी तुम्ही त्यांना सांगाल की ज्या जर कोणाला बिझनेसमध्ये यायचंय त्या 3 गोष्टी समजूनच त्यांनी बिझनेसमध्ये यायला हवं? मेहनत, नीतिमत्ता, सातत्य, आपली टॅगलाईन ती कधीच सोडणार नाही मी जीवनात. त्याच्यामध्ये बरंच 1-2 गोष्टी ऍड केलेल्या आहे मी, पण त्याही त्याच्यात इन्क्लूडच होत्या. म्हणतो संयम, तर सातत्याला आपण संयमामध्ये पण हे करू शकतो. मेहनत, नीतिमत्ता, कठोर मेहनत, जोरदार सातत्य आणि सगळ्यात मेन म्हणजे नीतिमत्ता, हिसाब ठेवावाच लागेल. तर हे 3 पिलर
बऱ्याच लोकांना मी सांगतो व्यवसाय करायच्या पहिले सुरुवात करा. आणि हे मीच नाही म्हणत, माझ्या दुकानात बरेच इन्फ्लुएन्सर, चांगले चांगले उद्योजक, मोठे मोठे व्यवसाय करणारे लोक आलेले, हो. जे मला स्वतःहून आवर्जून येऊन म्हटलेले का तुम्ही जे हे 3 पिलर लिहिलेले किंवा बोलत राहत्या, हे खरंच आम्ही कधी नोटीस नाही केलं, पण आम्ही वापरले हो. आमच्या जर्नीत. आणि आज तुम्ही बोलले म्हणून कळालं का हे 3 महत्वाचे होते. म्हणून मेहनत, नीतिमत्ता, सातत्य या 3 गोष्टी जर ठेवल्या तर कोणाचा बाप तुम्हाला मोठं होण्यापासून थांबवणार नाही. हा माझा शब्द लिहून देईल. ओके. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न जो मी तुमच्या म्हणजे इंटरव्ह्यूला येताना माझ्या डोक्यात होता की ही गोष्ट मी विचारणारच, की सोशल मीडियावर आम्हाला दिसतंय तुम्ही चांगल्या प्रमाणात समाजकार्य करताय, जेव्हा जेव्हा कोणाला पण गरज आहे किंवा काय. आणि मी तर हा विचार करतो की तुमच्याकडे येताना लोक जेवढं मोबाईल घ्यायला येत आहे तेव्हा काही ना काही मदतीसाठी पण नक्कीच येत असतील. तर 2 प्रश्न आहे याच्यामध्येच, की तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही लोकांच्या कामात आपला पैसा लावताय किंवा आपण एवढे एबल आहे की कोणाला तरी मदत करू शकतोय. आणि दुसरा प्रश्न की का करावं समाजकार्य किंवा सोशल वर्क, या गोष्टी का करायला हव्यात? बरोबर. तर आता पहिलाच विषय असा आहे का एखाद्या गोष्ट जेव्हा आपण कोणी सुरुवात करतोय तर प्रत्येक गोष्टीला एक स्पार्क लागतो कुठंतरी. ते म्हणतो ना किक, जेव्हा किक बसती तेव्हा एखादं कार्य सुरू होतं. तर 2021 मध्ये जेव्हा वडिलांचं निधन झालं तर तेव्हा माझ्याकडं पैसे होते, त्याच्यानंतर मॅनपॉवर होती, सर्व काही होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा पप्पांचं निधन झालं तेव्हा कळालं का मदत किती गरजेची. मॅनपॉवर म्हणजे आपल्या एखादं काही अडचणीत आहे, मेडिकल अडचण असो किंवा मग दुसरी काही खाजगी अडचण असो, आर्थिक अडचण असो, त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती आला आणि मदत केली तर किती त्याला मोल राहतं हे तेव्हा मला कळालं, जेव्हा मी कोणीतरी माझं गमावलं. बरोबर. तेव्हापासून जे किक बसली मला आणि मी सुरुवात केलेलं आहे काहीतरी मदत करण्याचं, का आतापर्यंत थांबलेलो नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट का हे जेव्हा मी करतो किंवा हे जे कोणी करत असेल तर याला तुम्ही असं स्पेशल का समजता मला समजत नाही. आता तुम्ही मला प्रश्न केला, का बरं केला हा प्रश्न, असं काय केलं, हे प्रत्येक व्यक्ती नाही करत, काय विशेष आहे? विशेष मला हेच समजत नाही. ह्या गोष्टीला ज्या दिवसापर्यंत तुम्ही महत्व द्याल ना, का हे लय भारी केलं तुम्ही काहीतरी, त्याला मजा नाही. हे कर्तव्य आहे. आंघोळ करून आले तुम्ही, मी पण केली, बरोबर. तर ही डेली दैनंदिनीचं काम आहे ना, मग हे देण्याचं का नाही डेलीचं काम. असा माणूस बनायला पाहिजे का त्याला जसं आंघोळीचं ध्यान राहतं ना, तसंच त्यांनी हे काहीतरी दिवसातून एक गोष्ट करायला पाहिजे. हे कर्तव्य म्हणून करायला पाहिजे. कोणी येऊन तुम्हाला डोक्यावर बसवल, वावा करल म्हणून नका करू, दिखाव्यासाठी नका करू. मग तुम्ही म्हणाल व्हिडिओ तर तुम्हीच टाकता आणि म्हणता दिखाव्याचं. आता दादा मला इतके मेसेज आणि कॉल आलेले आहे, जर एखादा व्हिडिओ मी टाकला तर दाखवायसाठी म्हणा किंवा मग तो व्यक्ती कशासाठी करत असो, पण माझ्याकडे येऊन म्हणतो दादा तुम्ही 7 ऑगस्टला हे केलं होतं तुमच्या बर्थडेच्या दिवशी, माझा काल बर्थडे झाला, मी हे केलं. बरोबर. त्यांनी व्हिडिओच पाहिला ना माझा, म्हणून त्याला इन्स्पायर झाला आणि त्यांनी ते केलं. अल्टिमेट रिझल्ट काय आला भाऊ, त्या व्यक्तीपर्यंत मदत किंवा काही गोष्ट ती पोहोचली. आणि आपल्याला काय करायचंय तेच काम, संपला विषय. टोमणे देणाऱ्यांना काय करायचं हे टोमणेच द्यायचे, पण आमच्या सारख्याला काय करायचंय, तुमचे टोमणे अवॉइड करून आजपर्यंत तर कोणी दिले नाहीये. मग म्हणू शकतं का लोकांचं प्रेम आहे आणि कोणाची हिंमत नसेल बोलायची मला, ते वो डर बना रहनाची अच्छी बात आहे. पण कोणी आजपर्यंत निगेटिव्ह बोललेलं नाही. पण जे कोणी दुसरे करत असतील त्यांना जर तुम्ही टोमणे देत असाल तर नका करू, दाखवू द्या त्यांना, तुम्ही बी त्यांचं बघा. आणि अल्टिमेट रिझल्ट यायला पाहिजे, कोणापर्यंत तरी आपली मदत गेली. हे माझं ध्येय आहे पहिल्यापासून. व्हिडिओ बनवणं म्हणजे एक खूप मोठी इम्पॅक्ट हा होतो की इन्स्पायर होतात लोक. खूप मोठी गोष्ट आहे ती. आज मी आहे, आज हुसेन मंसुरी म्हणून आहे, तुम्ही ऐकलंच असं, कोणी नसेल ऐकलं. त्या व्यक्तीने जात धर्म बघितला, त्या व्यक्तीने लहान मोठं बघितलं, काय बघितलं त्यांनी, इथं अडचण आहे इथं मदत करायची, विषय संपला. अल्टिमेट रिझल्ट काय, त्या व्यक्तीपर्यंत मदत गेली. त्याचे सगळा भारत त्याला मानतो आणि प्रेम करतो. बरोबर. पण त्याला त्याच्याशी काहीच हे नाहीये का मला मानता, मला फेम भेटला, माझे फॉलोअर, मी बघितलं त्या व्यक्तीला, भेटलोय मी समोर जाऊन, म्हणून मी हे बोलतोय. त्या व्यक्तीला त्याचा काहीच अहंकार किंवा हे नाहीये का मी फेम आहे, मी सेलिब्रिटी, मी स्टार आहे. तो तसाच आहे जो डे 1 ला होता. तोच एक शूज, तोच चेक्सचा शर्ट, तीच साधी राहणी आणि तेच आज बी चालू आहे. जेव्हा 300K पासून मी ओळखतो भाऊला, आज 15 मिलियन 17 मिलियन काय ते, त्याला त्याच्याशी काहीच घेणं नाही. कारण त्यांनी जे मी आता बोललो हे अडॉप्ट केलेलं आहे मदत करताना, का हे माझं कर्तव्य आहे, हे काही नवीन गोष्ट मी करत नाही ज्याच्याने मला तुम्ही वाहवाही करा. म्हणून तो आजपर्यंत तसाच राहिला आणि प्रत्येक व्यक्तीने ते करावं असं वाटतं.
आता तुम्ही गेल्या गेल्या पहिले काहीतरी करा नक्कीच. आणि त्याचा व्हिडिओ टाका हो. आणि कोणी बोललं का बरं टाकलं तर मला फोन लावून द्या, तुम्हाला मी टॅग सांगतो करेल त्याला. तो व्हिडिओ नक्कीच. असं याच्यामुळे सोशल सर्व्हिस करावी लागते, कारण दादा जेव्हा मदत भेटते ना कोणाला तेव्हा जे समाधान आपल्याला बी भेटतं आणि त्यांना बी भेटतं ते लय मोलाचं आहे. अडचणी खूप आहे जगात, खूप तकलीफ चालू आहे, खूप. आपण जी लाईफ आता जगतोय ह्या लाईफ जगण्याचं स्वप्न आहे काही जणांचं, बरोबर. हा ना. ज्याच्याकडे चप्पल नाही तो म्हणतो चप्पल पाहिजे, पण ज्याच्याकडे पाय नाही तो तर चप्पल बी नाही घालू शकत. अशा स्टेप आहे, एक्सपेक्टेशन संपती नाही. पण माझं म्हणणं जे आहे का आपण जे आता जगतोय ते खूप काही आहे आपल्याकडे, तर त्याच्यातून थोडंसं वाटा. आपल्याकडे काहीच नाही, मी कसं काय वाटू. मी नेहमी कोणी विचारतो पाय का भाऊ तुमच्याकडे तर आता बिझनेस आहे, पैसा आहे म्हणून तुम्ही करता, तर जे डे 1ला मी करायचो तेव्हा मी तेवढं करायचो का. हळूहळू स्टेप वाढली ना. मी 10 रुपयाचा वडापाव पण दिलेला आहे, 50 रुपयाचा बर्गर बी दिलेला आहे. जसे माझ्याकडे आले तसं मी देत गेलो. तर हे मी सर्वांना सांगेल का तुमच्याकडे जर 10 रुपये असेल तर 5 रुपये 2 रुपयाची मदत करा. घेणारालाही खुश होतो, घेणारा बघत नाही मला केवढ्याची मदत केली. दादा अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये होता की माझ्या गळ्यात पण तुळशी माळा आहे. आता मी घालण्याचं रिझन असं आहे की माझे आजोबा पायवारी वगैरे करायचे, ते सर्व गोष्टी करायचे आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांना सुपारीचं पण व्यसन नव्हतं. आता ते एक्सपायर झाले 2 वर्षापूर्वी आणि त्यानंतर मला अचानक कुठे ना कुठे वाटलं की यार त्यांचं जे होतं, त्यांनी जी लेगसी आणली होती ती कंटिन्यू करायला कोणतरी पाहिजे पुढे. तर मला असं वाटलं आणि मी म्हणजे त्या दिवशी माझ्या डोक्यात आलंय, त्या दिवशी सेम डे मी बाईकवर नाशिकला पंढरपूरला गेलोय आणि पायरीवरती मी गुरु नाही बनवलंय, पायरीवरतीच माळ ठेवून मी ती घातली आहे. तर तुमच्या काळात पण तुळशी माळ आहे, तर तुमच्या काय रिझन आहे किंवा त्यामागचं काय हे आणि तरुण वर्गाला पण तुम्ही काय संदेश द्याल? मला खूप आनंद झाला का हा प्रश्न तुम्ही केला, कारण मला खंत वाटली असती का तुम्ही सोन्याबद्दल विचारलं, हो गळ्यात चैन आहे पण गळ्यात माळ याच्याबद्दल नाही विचारलं. तर खूप आनंद झाला. पहिली बात तर धन्यवाद. ही माळ ह्या सोन्याहून कैक पटीने मोलाची, अनमोल, तिला मोल नाही. कारण ही मला आर्थिक मदत करू शकते किंवा हे सोनं हे पैशाचं आहे, हिने डायरेक्ट लाईफ चेंज केलेली, हिने मला निर्व्यसनी ठेवलेलं आहे. ही सर्वात मोलाची माझ्यासाठी. आम्ही वारकरी परिवारातूनच येतो, वारकरी संप्रदायातूनच येतो. आमचे वडील, आजोबा, आजी पंढरपूरला आषाढी कार्तिकी एकादशीला जाणं, आम्ही जाणं, हे पहिल्यापासून आम्हाला ते म्हणतो ना बाळकडू भेटलेलं आहे. तर तेच आम्ही, जसं तू लेगेसी पुढं नेली तसंच आम्ही पण ते पुढं नेलेलं आहे. आमच्या घरात प्रत्येक व्यक्ती हा माळकरी, निर्व्यसनी. याच्यानी फायदा तर आपल्या याच्यात होतो रेग्युलर, पण आपल्या अनेक व्यवसायात पण होतो. निर्व्यसनी राहतो, शुद्ध खातो, शुद्ध विचार येतात. ते म्हणतो ना जसे आचार तसे विचार तसे उच्चार. तर तोच विषय असतो. आपण जसं खाऊ, जसं वागू, जसं बोलू, तामसिक वृत्ती कमी राहते. तर माळ घालण्यामुळं माणसाला व्यसन नाही लागत, व्यसनापासून लांब राहतं माणूस. आणि जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले जसं विचारलं भाऊनी काय करायला पाहिजे, तर निर्व्यसनी व्हा. हा सगळ्यात मोठा लेसन. पूर्ण इंटरव्ह्यू मधला जर तुम्ही सर्वोच्च लेसन कोणता विचारत असाल मला, तर माझा हा राहील का निर्व्यसनी राहा, व्यसन लावून घेऊ नका. मग व्यसन फक्त दारूचं, सिगरेटचं, गांजाचं, नॉनव्हेजचं हेच नाही राहत. व्यसन कोणतंही राहतं जे चुकीचं आहे, कोणतंही. जास्त पैसे खरंच बी व्यसन आहे. व्यसनचा अर्थ समजा तुम्ही, हे व्यसन नका लावू. तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही एकदा केली अनुभव घ्यायसाठी, तर तो अनुभव घ्या. चला एक आयुष्य भेटलेलं आहे, तुम्ही म्हणता मरूनच जाणार आहे, तर करून पाहायला काय हरकत आहे. दुसऱ्यांदा नका करू यार, ती सवय झाली, ते व्यसन. तिसऱ्यांदा केलं ते व्यसन झालं, पहिल्यांदा केलं तो ट्रायल, ठीक आहे, ट्राय करके देखा क्या होता है, ठीक आहे ना, हरकत नाही. दुसऱ्यांदा सवय नका लावू, तिसऱ्यांदा त्याला व्यसन नका करून घेऊ. इतकंच माझं म्हणणं आहे. म्हणून व्यसन कोणत्याही गोष्टीचं लावू नका. तुम्हाला मी सांगतो का शुद्ध जो शब्द आहे, शुद्ध, तो कशा मागे लागतो? काय वाचलेलं आहे का असं शुद्ध? म्हणजे प्युअर गोष्ट. पुढं शुद्ध शाकाहारी ऐकलेलं आहे, शुद्ध मांसाहारी ऐकलंय, प्युअर नॉनव्हेज ऐकलंय? हॉटेल आहे प्युअर नॉनव्हेज, प्युअर व्हेज. जर ह्या शाकाहारी आणि व्हेज गोष्टीच्या मागं शुद्ध आणि प्युअर नाव शोभतंय, तर आपण याच्यावर नोटीस का नाही करत, काम का नाही करत? का मांसाहारी हे शुद्ध नाही, शुद्ध मांसाहारी हे बनेलच नाहीये, का बरं कळत नाही का एवढं? शुद्ध हे शाकाहारीच, प्युअर हे व्हेजच. हे कुठं ना कुठं आपल्याला अडचण देणार जे आपण करतोय. तामसिकपणा तर वाढतो, पण आपण काय करतोय हे आपल्याला कळत. क्षणिक सुख नंतर लॉंग टर्म मध्ये ते त्याच्याने होणार. आपण म्हणतो हे कशामुळे होतंय, ते कशामुळे होतंय, समजा हे कुठंतरी फिरून येतंय, काहीतरी हे फिरून येतं आहे. आपण देवाला कोसतो, हे का झालं, ते का झालं, तुझ्यामुळं झालं बाई, तू चुकला, तू काहीतरी गडबड केलेली जी तुलाच न कळत नाहीये काय करतोय तू, हा ना.
पेट्रोल संपलं गाडीचं, अरे यार देवा पेट्रोल संपवलं, पेट्रोल भर ना. पेट्रोल न भरता जर चालवलं तर गाडीचं पेट्रोल संपणारच आहे. तसंच हे नकळत तुमच्याकडून चुका होत आहे ज्याचे तुम्हाला फळ भेटत आहे. हो. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, व्यसन जे आहे ना हेच तुमचे कर्म आहे. म्हणून निर्व्यसनी राहा, माळकरी राहा. तरुण वर्गाला हेच माझं सल्ला राहील. कारण अंत हाच आहे का जर तुम्ही निर्व्यसनी आणि चांगले राहिले तरच तुमची लाईफ बनल, नाही तर तुम्ही बरबाद आहे. हे अटळ आहे. मग कसं व्हायचं, काय व्हायचं, हे आज बसून नीट जरा आत्मचिंतन करा, स्वतःची 15-20 मिनिटं बोला आणि त्याच्यावरती डिसिजन घ्या का निर्व्यसनी राहायचं का चांगलं राहायचं का वाईट राहायचं, लाईफ चांगली बनवायची का नाही, हे पहिले डिसिजन घ्या. त्या हिशोबाने पुढे जा. कारण जर व्यसन केलं तर तुमचा अंत निश्चित आहे आणि जर निर्व्यसनी राहिले तर तुम्ही जगात भारी होणार म्हणजे होणार. नक्कीच. दादा तुमचा पहिला मोबाईल कोणता होता आणि आता सध्या तुम्ही कोणता मोबाईल वापरता? पहिला मोबाईल माझा तो कीपॅडचाच होता, नो डाऊट. कारण जसं मी बोललो का मोबाईलचा छंद लय पहिल्यापासून, तर पार पप्पाला त्रास देऊन आता ते वयच असतं, मोबाईलचा क्रेज होता तर घेतला फोन. तो कीपॅडचा घेतला होता. पण आज लक्षात येतंय का म्हणजे आता जेव्हा माझ्या दुकानात मोबाईल घ्यायला बरेच कस्टमर येतात तर आई वडिलांसोबत येतात काही, तर तेव्हा कळतं का ते चुकीचं होतं, नव्हतं द्यायला पाहिजे त्रास. कारण ज्याची त्याची परिस्थिती कशातून जाता येते, कसं काय करताय आणि त्या हिशोबाने ते विचाराला का नव्हतं द्यायला पाहिजे. आता तर एक मेसेज बी देऊन टाकला याच्यातूनच का गरजेचा असेल तेवढाच फोन घ्या, नसेल गरजेचा तर फोन घेऊ नका. मी एक मोबाईलवाला सांगू राहिलाय, काही फरक नाही पडत. पहिल्यांदा ऐकत असतो. हा काही प्रॉब्लेम नाही, धंदा होत राहील. मोबाईल गरजेचा असेल तर घ्या, जेवढा साधा घेता येईल तेवढा घ्या, कामापुरती घ्या. ते ॲपल दाखवायसाठी शो ऑफ करायसाठी घेऊ नका. कारण जो मोबाईल तुम्ही घेणार तो तुमच्या आणि तुमच्या आई वडिलांच्या कष्टाच्या पैशातून घेणार आहे. पहिला मोबाईल शॉपचे ओनर असतील असं सांगत असतील की जेवढा गरजेचा आहे तेवढाच मोबाईल घ्या. साहजिक आहे, नॉट ऑलवेज बिझनेस. आणि अजून एक गोष्ट मला विचारायची होती की आम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलंय, आता रिसेंट पण एक व्हिडिओ होता, तुम्ही तुमचं एक अजून वाक्य की भावात गंमत. तर बऱ्याचदा काय होतं की पैशांची परिस्थिती नसलेले किंवा छोटंसं काहीतरी काम करताय असे मुलं येतात किंवा आई वडिलांसोबत येतात आणि तुम्ही त्यावेळेस बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की किंमत पॉसिबल नाही त्या किमतीला तुम्ही मोबाईल देता. याच्यामध्ये नक्कीच तुमचा लॉस होत असेल किंवा ब्रेक इव्हन तुम्ही करत असाल, तर हे कसं तुम्ही मॅनेज करता ऍज अ उद्योजक, ऍज अ बिझनेसमॅन? बरोबर. हे बघा, लॉस तर म्हणू शकतो, जर एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोललो आपण तर त्याला लॉस म्हणू शकतो, हा शब्द वापरू शकतो. पण मग त्या लॉसला जर दुसऱ्या रूपाने बघितलं, एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स, हा ना, दुसरी बाजू जर बघितली त्याची तर तिथं मला आर्थिक लॉस झाला, ठीक आहे, जो तर चुकणार नव्हता, ठीक आहे. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला मला प्रचंड आशीर्वाद भेटला, हॅपीनेस, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला, त्यांना काहीतरी वस्तू भेटली तर मला समाधान भेटलं. समाधान, आशीर्वाद, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, कर्म चांगले, है ना, या सगळ्या गोष्टी पैशाने विकत नाही घेऊ शकत ना. जो मला लॉस झाला त्या आर्थिक गोष्टीचा तो मी तुम्हाला देतो, मला द्या बरं, समाधान द्या, काही आशीर्वाद द्या, त्याच्याने देतो तुम्हाला ते वरचे जे लॉस झाले, नाही भेटत ना. तर तेच सांगतोय मी, जेव्हा कधी आर्थिक लॉस होईल, मी असं नाही म्हणत सगळीकडे आर्थिक लॉस करत बसा, नाही तर तुम्हाला घरात बसावं लागेल, पोटपाणी चालवावं लागतं. पण काही जसं त्या आई बोलल्या काही एखाद्या ह्याच्यात तसं करा, तर मी असं नाही म्हणत सगळ्यात, ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांना तुम्ही नका करू. पण जिथं खरंच तुम्हाला दिसतंय का खरंच हातावरचा विषय आहे, तकलीफ आहे, खूपच आहे, पण घेणं बी गरजेचं आहे ती वस्तू, तिथं तुम्ही देऊन टाका, विचार करू नका काही. 100% तो प्रॉफिट कुठून तरी भरून येणार आणि बोनस भेटणार, त्यांचा आशीर्वाद, हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन, जे पैशाने विकत भेटत नाही. म्हणून माझी मेंटॅलिटी हीच आहे का फर्स्ट प्रायोरिटी त्या गोष्टींना कुठून ना कुठून ते भरून येणार. पण माझ्या इथं कोणी आलं आणि खरंच माझ्या हृदयाला वाटलं का हे जेन्युइन आहे, त्यांना खरंच अडचण आहे, एक वाईब आली, मला वाईब माझी लय महत्वाची, ती आली का मी करून टाकतो. मग विचार करत नाही लॉस कितीचा झाला, काय झाला आणि याच्या पुढे काय याचे कॉन्सिक्वेन्सेस होते. आणि मला वाटतं कुठे ना कुठे हेच एक रिझन आहे की तुम्हाला 10 लाख पेक्षा जास्त लोक तुमच्यावरती प्रेम करतात, तुमच्यावरती ट्रस्ट ठेवता आणि याच्यातनं या सगळ्या गोष्टी तुमच्या पॉसिबल होत आहे. त्या व्हिडिओमधनं नक्कीच मला स्वतःला खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्यात, व्ह्युअर्सला पण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. तर तुम्हाला माझ्यासोबत हा इंटरव्ह्यू शूट करून माझ्यासोबत गप्पा मारून कसं वाटलं ते? जगात भारी वाटलं. माझा एकच शब्द असतो, जगात भारी. काही गोष्ट आवडल्यावर किरण भाऊला भेटून खरंच आनंद हा झाला का भाऊ आल्या बोलले होते का माझा बी कॉन्फिडन्स एवढा काही नाहीये, पण अर्धा पाऊण तास झाला बोलू राहिले, जगात भारी कॉन्फिडन्स आहे आणि चांगले मस्त प्रश्न करू राहिले, विचारू राहिले. तुमच्याकडनं शिकतो दादा हे पण. तर तोच विषय ना, जर भाऊने विचार केला असता का मला बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही, मी कॅमेरा शाय,
आज शुभम पवारचा इंटरव्ह्यू घेतच नसता आला भाऊला, बरोबर. पण त्यांनी काय केलं, कॉन्फिडन्स ठेवला आणि इंटरव्ह्यू घ्यायला आला आणि इंटरव्ह्यू झालाय. त्याला काय भेटलं, माझा इंटरव्ह्यू है ना, कुछ तो मिला. त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला आणि केलं म्हणून त्याला इंटरव्ह्यू भेटला. जर तो खचला असता आणि बोलला असता माझ्याकडून हे होणारच नाही, माझ्यात हिंमतच नाही, माझं तर भपं होतं, फंबल होतं, बोलताच नाही येत, त्या इंटरव्ह्यू नसता भेटला आणि लॉस झाला असता. बरोबर. तर तेच जसं मी सांगितलं, आता काही गोष्ट करायला लाजू नका, कॉन्फिडन्स ठेवा आणि करा. हो 100% ते यशस्वी होणार. जसा आपला इंटरव्ह्यू यशस्वी झाला किरण भाऊच्या माध्यमातून, जगात भारी भेटून खूप भारी वाटलं. धन्यवाद. किरण भाऊ सारखं सर्वांनी काही ना काही व्यवस्थित सुरू करा, ज्याच्याने समाजाला फायदा होईल. माझ्यासारख्याकडून 2 गोष्टी काही सांगता येईल आणि तो सुद्धा जबरदस्त ग्रो होतोय सोशल मीडियामध्ये. हो त्याच्यामुळं काही इन्स्पिरेशनल गोष्टी बाहेर पडत आहे, काही नॉलेजेबल सेशन्स होत आहे, ज्याच्याने युवा पिढीला किंवा बाकीच्या लोकांना माहिती भेटती. तर हा समाजासाठी बी काम करतोय आणि स्वतःला पण ग्रो करतोय. याला म्हणतात खरा तरुण वर्ग किंवा खरा फ्युचर, ते म्हणतो ना फ्युचर ऑफ इंडिया, हो. ब्राईट फ्युचर ऑफ इंडिया याला म्हणतात, उज्ज्वल भविष्य भारताचं. तर असं काहीतरी करा, सुरू व्हा, लाजू नका, 100% यश भेटणार. थँक्यू. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.